नांदगाव खंडेश्वर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तालुका कमिटी नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवक यांच्या ज्वलंत प्रश्नाला घेऊन शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी बस स्टॉप चौकात आंदोलन करीत तहसील कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला। आंदोलनाला जिल्हा कमिटी सदस्य, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड देवीदास राऊत, कॉम्रेड ज्ञानेश्वर शिंदे, कॉम्रेड अशोक केसरखाने यांना संबोधित केले। पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड श्याम शिंदे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला। आंदोलनाच्या मागण्या: वाढती महागाई कमी करा, वीज बिल कमी करा, स्मार्ट मीटर योजना बंद करा, ग्रामपंचायत स्तरावर बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र द्या, शहरी रोजगार हमी योजना सुरू करा, भोगवटा धारकांचा गाव नमुना 8अ चा प्रश्न तातडीने सोडवा, वृद्धांना पेन्शन वाटप करा, ग्रामीण शहरी भेद न करता घरकुलासाठी 5 लाख रुपये द्या, आवास योजनेतील शिल्लक अनुदान त्वरित द्या, गायरान धारक शेतकऱ्यांना शेतजमिनीचा ताबा द्या, सर्वांना 35 किलो राशन द्या, तालुक्यातील 3000 पेक्षा बंद पडलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे परत राशन सुरू करा, शेतीसाठी तालुक्यात सिंचनाची व्यवस्था करा, युवकांना रोजगार मिळावा यासाठी MIDC सुरू करा, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्या, स्थानिक पातळीवर आलेल्या दिव्यांग निधीचा वाटप करा, यासह इतरही जनताभिमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले। आंदोलनात सहभागी रामदास मते, अनिल मारोटकर, दिलीप महल्ले, मोहनीश शेख, रुस्तम खा, रितेश कटाने, सुरेश हळते, मारुती बंड, प्रभाकर सुने, भास्कर कुंबरे, शहनशाह, विजय सहारे, राजेंद्र राऊत, दीपक हंबाडरे, पुरुषोत्तम आंधळे, देवीदास खडसे, दीपक खोपरे, शाकीर शहा, निरंजन वरगड, प्रवीण पुराण, राहुल मोहोळ, प्रभाकर खडसे, तुळशीराम जेटे, शुभम मारबते, दिलीप गावंडे, देवाजी पाटील, अशोक बावनगडे, प्रवीण गावनर, गणेश बारगट, पुल्लिंगपून, इस्राईल भाई, मोहीन खान, कांतेश्वर पून, आकाश मगर, लंकाताई राऊत, लक्ष्मीबाई सोळंके, मालाताई वैरागडे, शशिकला गोळाम, अर्चना उईके, राजभाऊ डोके, नारायण सोनोने, दिनेश बावणे, प्रकाश मारोटकर, देवाजी पाटील यांच्यासह शेकडो नागरिक आंदोलनात उपस्थित होते। AS न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे।